संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडनं तो मी नव्हेच असा दावा कोर्टामध्ये आज केला। हत्या प्रकरणामध्ये माझा सहभाग नाही, माझ्या विरोधामध्ये पुरावे नाहीत आणि त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणामधून दोषमुक्त करण्याची मागणी वाल्मिक कराडने केली। मात्र त्याच्या मागणीला सरकारी वकिलांनी विरोध केलाय। आज संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी बीड जिल्ह्यामध्ये पार पडली। आरोपींविरोधात पुरावे निश्चित झाले नाहीत आणि त्यामुळे आता पुढची सुनावणी 24 एप्रिलला होणार आहे। दरम्यान सुनावणीनंतर धनंजय देशमुख यांनी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची भेट घेतली आणि यावेळी त्यांच्यामध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली। वाल्मिक याने या खटल्यातून मला निर्दोष मुक्त करावे, कारण माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही अशा तऱ्हेचा न्यायालयात अर्ज केलेला आहे। या अर्जाच्यावरती न्यायालयाने सीआयडीचं म्हणणं मागितलेलं आहे, जे सीआयडीचं म्हणणं येत्या 24 तारखेला न्यायालयात हजर केलं जाईल। त्यानंतर त्याच्यावरती सुनावणी होईल। अर्थात वाल्मिक तर्फे युक्तिवाद, नंतर सरकारतर्फे आम्ही युक्तिवाद करू। आज न्यायालयामध्ये जे कागदपत्र आम्ही हजर केले त्यातला प्रत्यक्ष संतोष देशमुख यांना मारहाणीचा व्हिडिओ, जो सीआयडीच्या मध्ये तपासाअंती असं दिसून आलं होतं।